स्कूलच्या प्रिन्सिपल सुद्धा आहेत आणि त्यांची स्वतःची एक इन्स्टिट्यूट सुद्धा आहे, वेदांत सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्री प्रायमरी स्कूलची जर्नी कशी आहे. हॅलो मॅम. मी प्रियांका राजन बगाडे आणि मी वेदांत सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन जी संस्था धनकोडीमध्ये आहे त्याची मी फाउंडर आहे आणि अर्ली बर्ड प्री स्कूल या स्कूलची मी प्रिन्सिपल आहे. आणि गेली 14 वर्ष मी ह्या प्री प्रायमरी स्कूल या सेक्टरमध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये मी काम करत आहे आणि मी मूळची पुण्याचीच आहे. तर मॅम, प्री स्कूल ही संकल्पना कुठून आणि कशी आली? प्री स्कूल ही संकल्पना मॅडम मारिया मॉन्टेसरी या इटलीमध्ये त्यांचा जन्म झाला साधारण 1870 या कालावधीमध्ये. त्यांनी ही कन्सेप्ट मॉन्टेसरीची जी आहे ती संकल्पना पहिल्यांदा अस्तित्वात आणली आणि त्यानंतर भारतामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये ताराबाई मोडक आणि अणुताई वाघ यांनी आदिवासी विभागामध्ये लहान मुलांसाठी अंगणवाड्या बालवाड्या अशा सुरू केल्या आणि त्यातूनच ही संकल्पना पुढे प्री प्रायमरी स्कूल म्हणून अस्तित्वात आली. जी प्री प्रायमरी स्कूल आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादा काय असावी? प्री प्रायमरी स्कूलची ही वयोमर्यादा साधारण मूल जेव्हा चालायला लागतं किंवा बोलण्याचा प्रयत्न करतं हीच खरी वयोमर्यादा आहे. पण तरीही एक साधारण वयोगट काढल्यानंतर 2.5 वर्षानंतरची जी मुलं असतात ती प्री प्रायमरी स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकतात. कारण तोपर्यंत त्यांना व्यवस्थित चालता येत असतं, बोलता येत असतं. कारण त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे किमान ते शब्दातून व्यक्त तरी करू शकतात. त्यामुळे 2.5 वयोगट 2.5 ते 3 हा जो वयोगट आहे तो प्री प्रायमरी स्कूलसाठी प्रवेशासाठी अगदी योग्य वयोगट आहे. मॅम, एखादे पॅरेंट्स आहेत तर त्यांना जर त्यांच्या मुलाला प्री प्रायमरी स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर त्या टायमाला त्या पालकांनी काय गोष्टी लक्षात घ्याव्या? कसं आहे सध्याचं वातावरण जर तुम्ही पाहिलं तर प्री प्रायमरी ज्या स्कूल्स आहेत त्या अगदी प्रत्येक म्हणजे विभागामध्ये 10-10, 12-12 स्कूल जवळपास असतात. तर कसं आहे की प्रत्येक पालक हा विचार करतो की माझ्या मुलाला बेस्टेस्ट बेस्ट दिल्या पाहिजे. मग ते एज्युकेशन असू दे किंवा तिथलं एन्व्हायरमेंट असू दे, त्याच्यानंतर जे सराउंडिंग आहे मुलांचं ते असू देत, टीचर्स असू देत, जे काय अभ्यासक्रम आहे तो सुद्धा बेस्टेस्ट बेस्ट दिला पाहिजे. पण तरीही पालकांनी काही गोष्टी अशा आहेत ज्या विचारात घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ती जी प्री प्रायमरी स्कूल आहे ती तुमच्या घराजवळ हवी, अगदी थोड्याशा अंतरावरती, की अगदी काही जरी मुलाला जर झालं अगदी म्हणजे ताप आला किंवा ते खूप रडत आहे तर आम्ही कॉल करून त्यांना बोलवू शकतो. आणि घराजवळ असल्याचा फायदा हा होतो की पटकन मुलं लवकर उठत नाहीत, मग लवकरात लवकर उठून ती थोडंसं येऊ शकतात. हे जवळ पाहिजे. त्यानंतर दुसरी प्रायोरिटी तुम्ही ही दिली पाहिजे की ते शाळेचं एन्व्हायरमेंट कसं आहे, त्या शाळेमध्ये काय काय गोष्टी अशा आहेत म्हणजे टॉईज म्हणा मुलांना. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण जे आहे ते बेसिकच दिलं जातं त्यांना. तर हे बेसिक शिक्षण काय आहे, आपलं मूल काय कशा पद्धतीत शिकणार आहे, तिथला जो सिलेबस आहे तो त्यांनी पाहिला पाहिजे. त्यानंतर तिथला स्टाफ एज्युकेटेड आहे का, जे मावशी वर्ग तिथला आहे त्या व्यवस्थित आहेत का. त्यानंतर मॅनेजमेंटचं खरोखर शाळेकडे व्यवस्थित लक्ष आहे का, जे प्रोव्हाइड तुम्ही करणार आहात मुलांना गोष्टी त्या सगळ्या टाईम टू टाईम दिल्या जातात का, या सर्व गोष्टींचा पालकवर्गाने अभ्यास केला पाहिजे. त्याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही अशी आहे ती म्हणजे फीज स्ट्रक्चर. आत्ता सध्याच्या परिस्थितीला अगदी भयंकर म्हणजे जास्त खूप कॉस्ट घेऊन शाळामध्ये असा आरोप केला जातो की खूप फिया घेतात आणि म्हणजे काय गरज नसताना हे एवढे पैसे घेत आहेत. तर हेही खरंच महत्त्वाचं कारण आहे थोडं पालकांच्या दृष्टीने की एक नॉमिनल प्रकारची फी तिथं आकारली गेली पाहिजे. तर ते फी स्ट्रक्चरही बघायला पॅरेंट्सनी पाहिजे की अवाढव्य पैसे तुम्ही देत आहात पण खरोखर तेवढी ती गरज आहे का. त्या मुलाला हार्डली 3 ते 4 तास ते मूल त्या शाळेमध्ये असतं, तर तेवढ्यासाठी आपण खरंच एवढे पैसे जे देत आहोत त्याचा बेनिफिट खरंच होणार आहे का हे पालकांनीही विचार करावा. आणि काही स्कूल अशा असतात की अगदी कमी पण पैशामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. तर तिथेही त्यांनी बघितलं पाहिजे की एका क्लासमध्ये किती विद्यार्थ्यांची संख्या आहे. जर खूप 30-30, 40-40 मुलं जर एकाच वर्गात असतील तर शिक्षक जे आहेत ते व्यवस्थित मुलांकडे प्रायव्हेटली लक्ष देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या ही किमान 15 ते 20
ही अगदी योग्य आहे एका वर्गामध्ये, हे सुद्धा पालकांनी विचारात घ्यायला पाहिजे, हा एक मुद्दा. तर ह्या सर्व गोष्टी पालकांनी बघायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या जे संस्था आहे किंवा ती शाळा आहे त्या शाळेचं कसा त्यांचा संस्थेचा काय एक गुडविल किंवा काय नावलौकिक आहे हे सुद्धा पालकांनी पाहायला पाहिजे. फक्त जाहिरातबाजीवरती म्हणजे नाही का की भरपूर भरमसाठ जाहिरातबाजी करून अट्रॅक्शन म्हणून आम्ही हे देतो ते देतो हे सगळं सांगितलं जातं, ओके. बट महत्त्वाचं गोष्ट काय आहे की माझं मूल इथे जाऊन किती सेफली शिकणार आहे आणि मेन म्हणजे ते कसं रुळणार आहे, हेच फक्त पालकांनी जास्तीत जास्त बघायला हवं. जे लहान मुलं असतात तर त्यांचा मेंदूचा विकास किती वयापासून होतो? हां, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की खरं पाहायला गेलं तर जो लहान मूल असतो त्याचा मेंदूचा विकास हा आईच्या गर्भात असल्यापासूनच होतो. जेव्हा गर्भामध्ये त्याची वाढ होत असते तेव्हा त्याचा मेंदूही वाढत असतो. आता मेंदूचा वाढीसाठी म्हणजे अगदी चांगलं, प्रत्येक आईला असं वाटतं की माझं मूल अगदी हुशार, शार्प, अगदी एकदम अतिशय म्हणजे हुशार असावं. तर त्यासाठी त्या आईनेही तेव्हा काळजी घेतली पाहिजे की ती काय आहार घेते आहे, तो अगदी महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे तिचं रिलॅक्सेशन आणि म्युझिक ऐकणं हे सुद्धा खूप चांगलं असतं. त्यानंतर वाचन करणं, रीडिंग आणि हेल्दी फूड आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओमेगा 3 याचं सेवन जर तिने व्यवस्थित प्रकारे जेव्हा गर्भाची वाढ होत असते तेव्हाच जर ह्या सर्व गोष्टी आईनी घेतल्या किंवा या सर्व गोष्टी फॉलो केल्या तर त्या मुलाचा विकास खूप चांगल्या प्रकारे आईच्या गर्भातच खूप चांगल्या प्रकारे झालेला असतो. त्यानंतर जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा जेव्हा त्याचा जन्म ते साधारण 5 वर्ष वयोगट याच्यामध्ये मुलाच्या बुद्धीचा 90% विकास हा झालेला असतो. त्यातही 0 ते 2 वर्ष किंवा जे आपण सांगतो की शाळेच्या आधीचं जे घरी आहे तिथं मुलांचा 50% ते 70% विकास हा मुलांचा झालेला असतो. त्यानंतर जेव्हा ते शाळेत जायला लागतं तेव्हा त्याच्या बाकीच्या ब्रेनचा विकास हा शाळेमध्ये होतो. म्हणजे मूल जेव्हा पोटात असतं आईच्या तेव्हापासून ते वयाचे 5 वर्ष इथपर्यंत त्यांच्या मेंदूचा विकास हा होत असतो. त्यामुळेच पूर्व प्राथमिक शाळा म्हणजे प्री प्रायमरी स्कूलची खूप गरज आहे सध्याच्या पिढीसाठी. खूपच. तर मॅम जी लहान मुलं असतात तर त्यांचा टिफिन कशा टाईपचा असावा? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ताची सध्याची मुलं पाहता सगळ्याच मदर पॅरेंट्सचे हे कंप्लेंट्स असतात की हे मूल जे आहे ते भाजीपोळी किंवा जे पौष्टिक आहे वरण भात भाजीपोळी जो आपला चौरस आहार आहे ते घरी घेत नाही, असं खूपदा कंप्लेंट्स आहे. आणि खूप पेरेंट्स प्रवेश घेताना हेच म्हणतात की नाही त्याला टिफिन खायची तरी सवय लागू दे स्वतःच्या हाताने तरी, तर यासाठीही प्रवेश घेतला जातो. आता मुलांचा टिफिन असा असावा की 2.5 वर्षानंतरची जी मुलं प्रवेश घेतात तर ते सर्वच पदार्थ त्यांनी खाल्लेच पाहिजे. त्यामुळे शक्यतो त्यांचा आहार जो डब्याचा आहे तो भाजी पोळी आणि त्याच्याबरोबर थोडंसं सॅलॅड, एखादा गुळाचा खडा हा रोजच्या रोज आहारामध्ये त्यांच्या टिफिनमध्ये आलाच पाहिजे. आणि एक प्रकारचं टिफिनचं एक टाईम शेड्यूल स्कूलनीही फॉलो करावं की सोमवार ते शुक्रवार जे शाळा असते त्यामध्ये सोमवारी कोणत्या प्रकारची भाजी दिली गेली पाहिजे, मंगळवारी कोणत्या प्रकारची भाजी दिली गेली पाहिजे. या पद्धतीचं जर वेळापत्रक शाळांनीच जर फॉलो छान प्रकारे केलं तर पेरेंट्स नक्कीच टिफिनला देतात. आधी थोडंसं मुलं खाण्यासाठी त्रास देतात की नाही खायचं आहे मला, आवडत नाही आहे, खूपदा टिफिनही रिटर्न जातो घरी. पण नंतर हळूहळू त्यांना सवय लागते, इतर मुलांचा टिफिन ते खात आहेत हे बघून आणि शाळेतले शिक्षक आणि मावशी हे अगदी प्रेमाने त्यांना भरवतात पण, त्यामुळे त्यांनाही जेवणाची गोडीही लागते आणि किमान तेवढं तरी त्यांच्या पोटात जातं अन्न त्यांचं आणि त्यानंतर घरीही खातात मग मुलं. त्यामुळं हा जो चौरस आहार आहे हा त्यांच्या पोटात गेलाच पाहिजे. खाण्याचं मुलांचं जे टाईम शेड्यूल आहे ते साधारण सोमवारी एक फुलका असावा मुलांच्या डब्यामध्ये, बटाट्याची किंवा पनीरची थोडीशी भाजी आणि काकडीचे काप आणि एक गुळाचा खडा. त्यानंतर मंगळवारचं जे शेड्यूल आहे मुलांचं ते साधारण एक चपातीचा फुलका तूप लावलेला, त्यानंतर त्यांची फळभाज्यांमध्ये तुम्ही कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची एक्सेट्रा अशा प्रकारच्या भाज्या त्यांना देऊ शकता. आणि त्यांना तुम्ही मंगळवारी सलाडमध्ये बीटरूट देऊ शकता. त्याचबरोबर गुळाचा खडा हा कंपल्सरी आठवडाभर द्यायचाच. बुधवारच्या दिवशी त्यांना मग पोहे, उपीट, शिरा, इडली, आप्पे, डोसे अशा प्रकारचं हेल्दी फूड, त्याच्यामध्ये फ्रूट सॅलॅड,
सँडविजेस हे सुद्धा येऊ शकतं. अगदी चीज क्यूबसुद्धा त्याच्यात पण हाय प्रोटीन्स असतात. आणि त्याच्यानंतरचा जो गुरुवारचा डब्बा आहे तो साधारणतः एक चपाती फुलका, त्यानंतरनं एक त्यांना मोड आलेली कडधान्य, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे मुलांना आवडतं त्या प्रकारचे कडधान्य त्यांना देऊ शकता. आणि गुरुवारच्या डब्यामध्ये त्यांना सॅलड म्हणून टोमॅटोचे काप तुम्ही देऊ शकता. आणि जो फ्रायडेचा शुक्रवारचा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये एक फुलका आणि पालेभाजी. मुलांना पालेभाजी अजिबात आवडत नाही, पण थोडंसं तुम्ही त्याचा पराठा वगैरे जरी करून दिला तरीही चालेल. आणि जे शुक्रवारचं जे आपलं सॅलड असतं ते गाजरचे काप. तर या पद्धतीत जर मुलांचा सोमवार ते शुक्रवार जर डबा गेला तर नक्कीच मुलांना व्यवस्थित आहार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांना जेवणाचीही गोडी लागेल. खूपच छान मॅम. म्हणजे जे शेड्यूल तुम्ही सांगताय जे लहान मुलांसाठी, कारण की जरी लहान मुलं असली किंवा मोठी जरी मुलं असली तरी पण म्हणजे ते खाणं जे पालेभाज्या खाणं किंवा बीटरूट वगैरे बोला तर ते आम्हाला सुद्धा जड जातं. तर लहान मुलांना तुम्ही म्हणजे सांभाळून त्यांना पूर्णपणे म्हणजे त्यांना भरवणं, त्यांच्या मम्मी पप्पांशिवाय ते खातात, तर ती गोष्ट खूपच अवघड आहे. आणि तुम्ही ते करताय त्यासाठी तुमचं म्हणजे खूपच म्हणजे मनापासूनच म्हणजे एकदम थँक्यू आहे की खूपच छान काम करताय मॅम. एक गोष्ट अजून सांगेल की हा मुलांचा डबा पाहून आमचे शिक्षक स्टाफ सुद्धा अशाच प्रकारे डबा आणतात. इवन मदर पेरेंट्स पण खुश आहेत की हो नवऱ्याचा डबाही योग्य प्रकारे जात आहे. तर पालकवर्गही खुश असतो. आणि रोज महिला वर्गांना हा प्रश्न आहेच की उद्या भाजी काय. तर अशा प्रकारे सगळेच गोष्टी मुलांच्या पोटात जातात. आणि इवन मी पण पालेभाज्या खात नाही. खूपच रिलेट झालं मला. पण ते गाजर बीटरूट वगैरे मी तुम्ही फॉलो करा. याच्यात बीटरूट नाही खात, मला गाजर पण नाही आवडत, टोमॅटो पण नाही आवडत. आमची मुलं खरंच आणतात आणि हे आणि खातात. विशेष म्हणजे ते पहिल्यापासून सवय लागली की ते पुढे जाऊन म्हणजे करू शकतो, आपण खाऊ शकतो. पण पहिल्यापासूनच सवय नसेल तर मग आपण म्हणूनच पूर्व प्राथमिक म्हणजे तुमच्या आयुष्याची तयारी आहे असं समजा. तेच. तर मग जे स्कूलमध्ये टीचर्स असतात तर त्यांनी हे प्री प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना कसं शिकवलं पाहिजे? हां, आता शिक्षक वर्ग तर आपण ह्या प्री स्कूलसाठी अगदी क्वालिफाईडच घेतो. आणि प्री स्कूल म्हणजे खूप जणांना एक हा मुद्दा आहे की हां चला माझं 12वी झाले किंवा माझं ग्रॅज्युएशन झाले आणि मला लहान मुलांची आवड आहे आणि मी ट्युशन्स घेते वगैरे, अशा इंटरव्ह्यू द्यायला टीचर्स आमच्याकडे खूप येत असतात. पण जेव्हा आम्ही त्यांचा डेमो घेतो तेव्हा अगदी तुम्हाला सांगते मॅडम त्यांना सुद्धा मुलांना शिकवता येत नाही. तर ह्या फील्डला कुठल्याही लेडीजनी असं एक साधारण गोष्ट म्हणून खरंच पाहू नये या फील्डकडे. जर तुम्ही खरंच याच्यात करिअर करणार असताल तर तेवढं तुम्हाला झोकून देऊन म्हणजे काम करण्याची तयारी हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अंगामध्ये पेशन्स पाहिजेत. कारण एक मूल घरात सांभाळता एखाद्या लेडीजला जर एवढा त्रास होत असेल तर आम्हाला डेली 30-30, 50-50 मुलं आम्ही त्या पद्धतीत हँडल करत असतो. आणि ती एक टीचर म्हणजे सांभाळून त्यांना शिकवायचं आहे. बरं, शिक्षणाकडे पण दुर्लक्ष होता कामा नये. आणि त्यांचे म्हणजे मूड्स पण डेली प्रत्येकाचं मूड्स काहीतरी असतात. आज बसायचंच नाही आहे किंवा आज मला आईच हवी आहे. काहीतरी अशी छोटी नर्सरीची मुलं जी आहेत, प्ले ग्रुप नर्सरी, यांचं रोजच काहीतरी सुरू असतं. आणि मग त्या पद्धतीत त्या टीचर्सला शिकवावं लागतं. तर याच्यामध्ये सुद्धा खरं तर कॅटेगरीज आहेत. जे प्ले ग्रुपला जे आम्ही शिकवतो, शिक्षण देतो ते फक्त ओरली शिक्षण असतं त्यांचं. म्हणजे जनरल नॉलेजवर आधारित त्यांचा सिलेबस असतो. थोडी गाणी, थोडेसे पोएम्स त्यांना. जे इंग्रजी जर शाळा आपण माध्यमाचं शिक्षण देत आहोत तर त्यांना अल्फाबेट्सचं रेकॉग्नायझेशन, थोडं नंबर्सचं रेकॉग्नायझेशन, हे जे सगळं आहे हे यांना खेळत खेळत शिकवलं जातं विथ द हेल्प ऑफ पझल्स और थोडेसे टॉईजच्या मार्फत. आणि त्यांना रायटिंगपेक्षा आम्ही जास्त ड्रॉइंग्सवर भर देतो. कारण हाताला क्रेयॉन्सची जर एकदा सवय लागली तर ग्रीप मिळते नर्सरीमध्ये त्यांना पेन्सिलनी लिहिण्यासाठी. खूप सारे असे पेरेंट्स असतात की डायरेक्ट 3 वर्षाचं मूल झालं की शाळेत टाकतात. आधी त्यांना प्री स्कूल म्हणजे प्ले ग्रुप हे करत नाहीत. तर काय होतं की त्यांना पेन्सिलसुद्धा मुलांना हातात त्या धरता येत नसते. तर मग तिथून अगदी शिकवावं लागतं आम्हाला की हातात पेन्सिल धरण्यापासून. पहिले तर स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन हे सगळ्याच स्कूल्समध्ये शिकवलं जातं. ते त्यांना ट्रेसिंग करून शिकवलं जातं जे नर्सरी आहे ते. तर त्या पद्धतीत सगळा जो क्लासेस आहे म्हणजे प्ले ग्रुप टू सिनियर हे 4 क्लास प्री स्कूलमध्ये येतात.
तर त्या पद्धतीत त्यांचा सिलेबस हा सेट केलेला असतो. आणि शिक्षकांची भूमिका ही असते की मुलांना न ओरडता न रागवता त्यांना हसत खेळत शिक्षण कसं दिलं जाईल. अगदी आता आपल्यासाठी वाटतं, म्हणजे खूपदा पेरेंट्सनाही हे वाटतं अल्फाबेट्स तर आहेत फक्त, A to Z फक्त शिकण्यासाठी याला शाळेत पाठवायचं का, मग हे तर आम्ही घरीही शिकवू शकतो, मग काय गरज आहे. पण तसं नाही आहे. खूपदा पेरेंट्स ॲडमिशनला येतात तेव्हा म्हणतात नाही त्याला सगळं येतं, म्हणजे ओरली त्याला A to Z म्हणतो, त्याला स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन येते, ओके. बट फक्त स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईनचे पॅटर्न्स आहेत का, स्लांटिंग लाईन आहेत, कर्व आहेत, हे सगळं करण्यासाठी त्याचा हात वळाला पाहिजे. तर इथून सगळं म्हणजे नर्सरीपर्यंत हे सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवाव्याच लागतात मुलांना. कुठेतरी दिवाळीनंतर त्यांना कळायला लागतं की कसं आपण शिकवायचं असतं, लिहायचं असतं. मग तिथून पुढं मग ते काही अजिबात खरं तर त्रास देत नाही, स्वतःच्या हाताने स्वतः, भले ते अगदी फार असं व्यवस्थित नसेल चालेल, पण ते प्रयत्न तरी करतात की हो मला जमायला पाहिजे. तर ही गोडी लावणं त्यांच्यामध्ये, आणि त्याच्यासोबतच जे पण तुम्ही पोएम शिकता, कविता किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी हसत खेळत शिकल्या पाहिजे. आता याच्यामध्ये फक्त शिक्षणच हा भाग महत्त्वाचा नाही आहे, त्यांना वळणही लावलं पाहिजे. शाळेमध्ये राष्ट्रगीत झालं पाहिजे, रोज प्रार्थना झाली पाहिजे, आपली प्रतिज्ञा झाली पाहिजे, त्यानंतर डेली योगा झाले पाहिजे, थोडेसे जे योगासनं मुलंही करू शकतात ते जर किमान प्रत्येक महिन्यामध्ये एक योगा जर आपण शिकवला तर मुलं किमान वर्षभरामध्ये 10 तरी योगासनं आरामात शिकतात आणि आवडीने ती करतात. त्यानंतर थोडंसं वॉर्मअप त्यांचं, या सर्व गोष्टी. त्यानंतर शाळेमध्ये जे कल्चरल प्रोग्राम होतात आपले ट्रॅडिशनल, आता आपली आषाढी पालखी जस्ट आपली झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर त्याच्याबद्दलचं आपल्या वारकरी संप्रदाय, ह्या सर्व गोष्टी आम्ही मुलांना सांगतो की आता पालखी आहे, मग वारकऱ्यांचे कपडे घालून या, ज्ञानेश्वरांचं गेटअप करून या, विठ्ठल रुक्मिणीचं गेटअप करून या. मग अशा प्रकारे एक पालखी सोहळाही शाळांमध्ये केला जातो. याच्यामध्ये काय होतं की एक त्यांना कळतंही की अरे हे काय आहे, एन्जॉयही करतात, पालकही आनंदाने मुलांना पाठवतात. त्यानंतर दहीहंडी असते, त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स असतात, रेनी सीझन ॲक्टिव्हिटीज असतात, त्यानंतर क्रिसमस पार्टी, बोरनान, पिकनिक, ॲन्युअल गॅदरिंग्स, अशा प्रकारचे त्यानंतर होली, हे पूर्ण वर्षभराचं शेड्यूल हे केलेलंच असतं. त्या पद्धतीत आपण आपले सणवार, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, हे सगळे जे आपले भारतीय सण आहे हे शाळांमध्येही जर घेतले तर मुलांना त्याची ओळख खरंच योग्य प्रकारे होते. कारण सध्याचं युग तुम्ही पाहता की आला सण कुठे आणि सण गेला कुठे हे आपल्यालाही कळत नाही. आपण पण कुठेतरी सेलिब्रेशन असं इतकं फास्टमध्ये करतो की चला आवरून घ्या, जे आपल्या बालपणी केलं जायचं, दिवाळीचं सेलिब्रेशन किंवा पाडवा आला आहे त्याचं सेलिब्रेशन, ते आता कुठेही होताना दिसत नाही. इवन किती घरामध्ये आईवडील हे दोघंही कामाला जात असल्यामुळे त्यांनाही मुलांना काही सांगता येत नाही. तर शाळेमध्ये जर असे सण समारंभ आपण साजरे केले तर मुलांना किमान लहान वयातच कळतं की बाबा शाळेमध्ये हे साजरा केलं आणि मला हे माहिती आहे, तर याची माहितीही मुलांना मिळून जाते. त्यामुळे शाळेमध्ये अशा प्रकारचे सण आम्ही घेतो. ही शिक्षकांची भूमिका असते की ते सगळं अरेंजमेंट करणं. त्यानंतर शिक्षकांची भूमिका ही असते की बाबा ज्युनियर KG, सिनियर KG यांच्यामध्ये असं असतं की किमान सिनियर KGचा जो अभ्यासक्रम आहे तो पहिलीच्या म्हणजे फर्स्ट स्टँडर्डच्या अभ्यासक्रमाला धरून आला पाहिजे. तर पहिलीच्या अभ्यासक्रमाला धरून अगदी सिनियर KGमध्ये पाढे, त्यानंतर त्यांचे नंबर नेम्स आणि त्यांचं 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स, याही गोष्टी. इवन सिनियर KGला शेवटच्या फायनल एक्झामला किमान मायसेल्फ हे 5 वाक्य तरी त्यांनी न बघता लिहिली पाहिजे, एवढाही अभ्यासक्रम घेतला जातो. त्यानंतर इन ॲडिशन आता काय झालं आहे की CBSE रूल करायचं असं बऱ्याच ठिकाणी चालू आहे की नाही पहिलीपासून अभ्यास CBSE करायचा आहे, पण ते वेगळा भाग झाला. पण तरीही पहिलीनंतर बऱ्याचशा मुलांना वेगळ्या वेगळ्या बोर्डला ॲडमिशन्स मिळतं. तर खूप सारे बोर्ड्समध्ये कसं असतं की मराठी लँग्वेज ही कंपल्सरी असते किंवा हिंदी लँग्वेज ही कंपल्सरी असते. तर याचीसुद्धा जी पूर्वतयारी आहे म्हणजे मूळाक्षरं, त्यांचं वर्णमाला, हिंदी वर्णमाला, मराठी मूळाक्षरं, हे जे काना मात्रा वेलांटी उकार नसणारे शब्द आहेत त्याचीसुद्धा तयारी ही प्री प्रायमरीमध्ये आमच्याकडे सिनियर KGच्या क्लासमध्ये करून घेतली जाते. म्हणजे पहिलीला जरी मूल जात आहे तरीही त्याचा पाया पूर्णपणे भक्कम झाला पाहिजे की त्याला 4 लाईनमध्ये व्यवस्थित सगळं लिहिता पण आलं पाहिजे.
तर ह्या सगळ्या गोष्टींकडे टीचरांचं अगदी बारकाईने लक्ष असतं. त्यांचे एक्झाम्स पण घेतले जातात की आहे, आणि एक्झाम्स पण घेतात. या सगळ्या गोष्टींची जी भूमिका आहे ही शिक्षकांची असते, आणि सर्व शिक्षक अगदी आनंदाने ही भूमिका पार पाडतात. खूपच छान मॅम. मॅम, जेव्हा मुलं शाळेतून घरी येतात, तर आता शाळेचा पाठ तर समजला की शाळेमध्ये शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवतात, किंवा त्यांना काही गरजेचं आहे, प्रोटीन्स वगैरे, त्याच्यासाठी त्यांना टिफिन वगैरेचं पण सांगतात. पण जसं आहे की घरी आल्यानंतर पालकांची काय भूमिका असावी? हो, ती अतिशय महत्त्वाची भूमिका आहे की आपलं मूल शाळेतून घरी येत आहे, आणि आल्या आल्या किमान पालकांनी हा भडीमार तरी करू नये की आज शाळेत काय शिकवलं. ऑलरेडी तो शाळेतून शिकून म्हणजे तसं पाहायला गेलं म्हणजे शाळा आवडीचाही विषय असतो आणि थोडासा नावडीचाही विषय असतो. तर आल्या किमान पालकांनी हे तरी प्रश्न विचारू नये की आज शाळेत काय शिकवलं. थोडंसं पद्धत आपण बदलली पाहिजे की आल्यानंतर त्याला प्रश्न विचारा, पण असा विचारा की तू आज शाळेत काय गंमत केलीस, आज तुला काय नवीन शिकायला मिळालं, आणि कोण तुझे फ्रेंड्स झाले, आज टीचरनी तुला वेगळं काय शिकवलं. हे अशा प्रकारचे प्रश्न तरी त्याला विचारायला पाहिजे. आल्याला त्याचं बुक चेक करून लगेच अभ्यास काय दिला आहे आणि तुला हे का रॉंग दिलं, तू टिफिनच नाही खाल्ला, हे अशा प्रकारचे त्याला तरी प्रश्न विचारू नये. कारण ऑलरेडी 3-4 तास मूल शाळेमध्ये आहे, थोडं टायर्ड होऊन घरी जातं, तर त्याला एक आपुलकीचं वातावरण घरनं हवं असतं. तर आईनी असे प्रश्न विचारले पाहिजे त्याला की आज शाळेत तुला नवीन शिकायला काय मिळालं. आणखीन दुसरी पालकांची भूमिका ही अशी आहे की शाळेत तर अभ्यास करून घेतला जातोच, पण आपण घरीसुद्धा जो होमवर्क दिला आहे तो तरी टाईम टू टाईम आणि व्यवस्थित घेतलाच पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की या फील्डमध्ये यायचं म्हणजे पेशन्स पाहिजेत तुमच्यामध्ये. तर जर एक टीचर 30 मुलांना जर का आज एक लेटर शिकवत असेल, तर एक पेज जे लेटर आहे ते घरी आम्हालाही माहिती की अर्धा तास तरी ते पेज मुलांकडनं लागतं. तर तेवढं पेशन्सनी त्यांनी त्याच्याजवळ बसून ते त्यांनी घ्यायला पाहिजे की हो बाबा, सगळ्याच गोष्टी शाळेवर डिपेंड म्हणजे नाही पाहिजे की शाळेत शिकवले ना, शाळेत केले ना, मग बास झालं, मग घरी कशाला करायचं. घरी सुद्धा करून घेतलं पाहिजे. जोही शाळेत अभ्यास दिला जातो तो करून घेतलाच पाहिजे त्यांनी. आणखीन एक गोष्ट पालकांची भूमिका ही माझ्या मते आफ्टर स्कूल की त्यांना तुम्ही थोडंसं बाहेरचं नॉलेज पण द्यायला पाहिजे. त्यांना तुम्ही वेळोवेळी थोडंसं गार्डनमध्ये न्या, कधी मॉलमध्ये न्या, काही अशा गोष्टी दाखवा ज्या त्याला पुस्तकातही दिसत आहे. हॉस्पिटल्स आहेत, मंदिर आहे, किराणाचं शॉप आहे, याही गोष्टी त्यांना दाखवायला पाहिजे. आता सध्या झालं आहे कसं की जॉईंट फॅमिली ही संकल्पना थोडीशी मागे होत चालली आहे, आणि थोडंसं म्हणजे छोटं कुटुंब, आई वडील आणि 1 मूल किंवा 2 मूल, ही संकल्पना सध्या रुजू होत आहे समाजामध्ये. मग अशा वेळेस काय होतं, आई वडील दोघंही जर का वर्किंग असतील तर सोमवार ते शुक्रवार ते दोघंही पॅक असतात, आणि मग कुठे मूल थोडं पाळणाघरात जाते किंवा शाळेत जाते, असं करून ते मुलाचं वाढ होत असते. आणि मग त्यांना सॅटर्डे संडे असं वाटतं की चला आपण असं ह्याला गार्डनमध्ये नेलं, ह्याला हवं ते गोष्टी दिल्या, खाऊ दिला, खेळणी दिली, कपडे दिले, हे सगळं दिलं म्हणजे आपलं पेरेंटिंग झालं. तर असं नाही आहे. तुम्ही रोज किमान 1 तास तरी त्याच्याशी रोज बोलायला हवं. तो पाळण्याघरातून घरी येऊ देत किंवा मग शाळेतून घरी येऊ देत, तर थोडंसं तरी पालकांनी रोज त्याच्याशी 1 तास तरी संवाद हा साधायलाच हवा. तो रिगार्डिंग शाळा याच्याशीच असला पाहिजे असा नाही आहे. काहीही मित्र असू दे किंवा एखादा टॉपिक असू दे, त्यांनी आज नवीन काय पाहिलं, हे कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे. कारण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 5 वर्षापर्यंतच मुलांचा ब्रेनचा विकास होतो, चांगलं वळण लागतं. तर याच गोष्टी याच वयापर्यंत मुलाचं जे पेरेंट्सबरोबर बॉन्डिंग आहे ना, ते याच वयात चांगलं घट्ट होतं. त्याच वयात ती बोलती जर झाली तर इन फ्युचर पुढं जाऊन आई वडिलांपासून ते कोणतीही गोष्ट कधीही लपवत नाहीत, आणि त्यांच्याशी बॉन्डिंग चांगलं झालं तर सर्वच गोष्टी ते आईवडिलांसोबत शेअर करतात. आणखीन एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा आहे की सध्या शाळांमध्ये विविध स्पर्धा या आयोजित केल्या जातात. खूप साऱ्या स्पर्धा या घेतल्याच जातात. अगदी श्लोक कॉम्पिटिशन असतं, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतं, भरपूर साऱ्या व्हेरिएशन टाईपच्या स्पर्धा घेतल्या जातात. स्पोर्ट डे असतो, आणि सर्वच पालकांना असं वाटतं आणि वाटलंच पाहिजे की माझं मूल हे अगदी युनिक चाइल्ड आहे. पण त्यांनी हा अट्टहास नाही धरला पाहिजे की माझ्या मुलाला प्रत्येक गोष्टीमध्ये तो पहिलाच आला पाहिजे. हे त्यांचा अट्टहास नाही पाहिजे. ठीक आहे, एखाद्या स्पर्धेत त्याला बक्षीस नाही मिळालं
तर त्यांनी स्वतः पहिले नाराज नाही व्हायला पाहिजे. मुलांना त्यातलं समजत नसतं, पण पेरेंट्सनी स्वतः नाराज नाही व्हायला पाहिजे, की उलट त्यांनी स्वतःच त्याला एनकरेज करायला पाहिजे. ठीक आहे, तुला यात नाही मिळालं, पण दुसऱ्यामध्ये तर तुझा नंबर आलेला आहे ना, तर तू त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. नेक्स्ट वर्षी आपण अजून चांगला प्रयत्न करू, तुला अजून छान मार्क्स मिळतील, तुला अजून छान आपण स्पर्धेमध्ये उतरूयात, आणखीन तू पुढच्या वर्षी पुढं जाशील. या अशा प्रकारचे पॅरेंटिंग सुद्धा पालकांनी खरं तर करायला पाहिजे. मग काय होतं की या स्पर्धेत त्याला तुम्ही बक्षीस दिलं नाही, त्या स्पर्धेत दिलं नाही, आणि आमच्यासाठी तर सगळीच मुलं सारखी असतात, त्याच्यामुळे चढाओढ तर आणि स्पर्धा खरं तर घेतली नाहीच पाहिजे. की हे प्री स्कूल म्हणा किंवा कुठलीही गोष्ट ही स्पर्धा म्हणून त्यांनी बघितलीच नाही पाहिजे. काहीतरी माझं मूल नवीन शिकत आहे हे म्हणूनच त्यांनी त्याला त्या स्पर्धेमध्ये उतरवायला पाहिजे. आणि काय होतं की मग कधी कधी स्कूलवर आरोप केले जातात की तुम्ही पार्शालिटी करता, जे मुलं तुम्हाला आवडीचे आहेत त्यांनाच तुम्ही बक्षिसं देता आणि त्यांनाच पुढे घेता. पण असं नसतं. एखादं मूल जर का स्पोर्ट्समध्ये खूप हुशार असेल तर दुसरा मूल हा अभ्यासात हुशार असतो. त्याचा पहिला नंबर किंवा त्याला ए ग्रेड जर का त्याला एक्झाम्समध्ये मिळत असेल तर असं नाही आहे की त्या मुलांनी स्पोर्ट्समध्ये पण आलं पाहिजे. बौद्धिक क्षमता प्रत्येकाची वेगळी आहे, शारीरिक क्षमता ही प्रत्येकाची वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक चाइल्ड हे आमच्यासाठी एक युनिक चाइल्ड आणि एक वेगळं डिफरंट चाइल्ड आहे. तर पालकांनी सुद्धा या स्पर्धामय युगामध्ये आत्तापासूनच मुलाच्या बरोबरीने उभं राहणं अत्यावश्यक आहे. जरीही त्याला काही कमी मार्क्स मिळू देत किंवा तो मागे पडू देत, तरीही तुम्ही सपोर्ट म्हणून त्याच्या मागे कायम उभं राहिलं पाहिजे. तर त्याला कुठेतरी वाटेल की हो, आई वडील माझ्यासोबत हे कायम आहेत, आणि तोही जिद्दीने पुढे जायचा प्रयत्न करेल. खूपच छान मॅम. तर मॅम, ज्या आपण स्टोरी सांगतो, लहान मुलांना अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, तर त्याचा काही परिणाम होतो का यांच्यावर? हो, अगदी खूपच होतो. आता तुम्हालाही माहिती असेल, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या आजी आजोबा काका आई, स्पेशली आई आपल्याला अगदी दुपारी किंवा झोपताना गोष्ट सांगूनच झोपवायची. तर याचा काय परिणाम होतो गोष्ट सांगण्याचा? खरं तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या मुलाची जे गोष्टीमधून आहे ती त्याची कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन पॉवर आहे, ही फार वाढण्यास मदत होते. आता एक सांगायचं म्हणजे आपण अजूनही आपल्या जेव्हा मुलाला गोष्टी सांगायला सुरुवात करतो तेव्हा पहिली गोष्ट आपण त्याला कोणती सांगतो आयुष्यामध्ये? चिमणी आणि कावळा. ही ठरलेली गोष्ट आहे जी सगळेच पेरेंट्स पहिली हीच गोष्ट सांगतात. आता याच्या मागचं जर एक लॉजिक तुम्ही पाहिलं तर काय आहे की पूर्वी जेव्हा जॉईंट फॅमिली होती आणि पूर्वी कावळा चिमणी हे दिसायचे, पण अंगणात दिसत होते, तर मुलांना माहिती होतं की ओके, कावळा म्हणजे काय आहे, चिमणी म्हणजे काय आहे. तर ते इमॅजिन करताना आजीनी जरी गोष्ट सांगितली किंवा आईनी जरी सांगितली तरी त्यांना माहिती आहे. रोज ते कावळ्यालाही बघतायत आणि चिमणीलाही बघतायत. आणि इवन पुढच्याही गोष्टी तुम्हाला माहिती आहे की मी ती चिवताई म्हणते की नाही, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे, तीट लावू दे. या सर्व गोष्टी त्यांची आई त्यांच्यासोबत करतीच आहे. त्यामुळे कुठेतरी ते चिमणी कावळा आणि ती गोष्ट त्यांना असं वाटतं की ही माझ्या बरोबर होतीये का. तर इथूनच त्यांची ती कल्पनाशक्ती जी आहे ती वाढण्यास मदत होते. आणि मुलांकडे कल्पनाशक्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्याच कल्पनाशक्तीचा विकास व्हायला लागतो. त्यानंतर ना काय होतं, थोडं थोडं त्यांचं वय जसं वाढायला लागलं तसं आपण त्यांना गोष्टीची पुस्तकं आणून द्यायला लागतो, ज्याच्यामध्ये मोठे मोठे पिक्चर्स असतात आणि त्यांना ते इमॅजिन वाटते. तर सपोज त्यांना आपण एखादी परीची गोष्ट सांगत आहोत तर ते परीचं चित्र पाहिलं की त्यांना वाटतं हां, परी अशी असेल म्हणून. आणि मग हळूहळू जेव्हा ती वाचायला लागतात तेव्हा आपण त्यांना पुस्तकं आणून देतो, वाचायला शिकवतो. तर याच्यातून काय होतं, त्यांचं वाचन क्षमता सुद्धा वाढते. इवन आपल्याकडे एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. ओके. आणि कारण खरंच आहे, आपणही खूप पुस्तकं जेव्हा वाचतो तेव्हाच आपल्याला ज्ञानात भर मिळते आपल्या. आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एक अवांतर एक हॉबी पण निर्माण होते वाचनाची, की मला वाचनाची प्रचंड आवड आहे, मी हे पुस्तक वाचले, ते पुस्तक वाचले. तर या पुस्तकातूनही इन फ्युचर मोठे झाल्यानंतर, एक्स्ट्रा नॉलेज मिळाल्यानंतर न सुद्धा प्रत्येक गोष्टींमध्ये ते हे वाचनाचं स्किल वापरतात. निबंध लेखन असू देत किंवा काही प्रश्नांची उत्तर असेल ते त्यांचे ओन सेंटेन्समध्ये नंतर इन फ्युचर मोठे झाल्यावर लिहायला लागतात. तर हे स्टोरीमध्ये त्यांची इमॅजिनेशन वाढते, त्यानंतर त्यांचं वाचन स्किल वाढतं. आणि थर्ड थिंग म्हणजे अशी की त्यांचं बोलणं जे आहे ते सुद्धा, वक्तृत्व सुद्धा वाढतं त्यांचं. कधी कधी स्पर्धा परीक्षांमध्ये स्टेज डेअरिंग त्यांना येतं, कारण त्यांच्याकडे भरपूर नॉलेज आहे वाचल्यामुळे.
त्यामुळे इन फ्युचरसुद्धा त्यांचं बोलण्याचं जे स्किल आहे किंवा जे वक्तृत्व आहे तेही सुधारतं आणि बोलण्याची एक सगळ्यांसमोर बोलण्याचं जे स्किल आहे, लीडर आहे किंवा लिडरशिप आहे ती सुद्धा त्यांची वाढण्यासाठी ह्या स्टोरीमधनं विकास होतो. आता ह्या स्टोरीमध्ये एक पॉईंट मला असा सांगायचा आहे लहान मुलांसाठी की खरंच आईनी रोज मुलाला एक छोटीशी तरी गोष्ट ही सांगितलीच पाहिजे. आणखीन एक गोष्ट आहे की ज्याला आपण म्हणतो स्लीप टॉक. ओके, स्लीप टॉक म्हणून पण एक गोष्ट सध्या फार ट्रेंडिंगमध्ये येत आहे की जेव्हा मूल झोपतं, अगदी गाढ जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा साधारण त्याच्या झोपल्याच्या 15 ते 20 मिनिटानंतरनं त्याच्या छातीवर हात ठेवून जे पण तुम्हाला त्याच्याकडून करायचं आहे इन फ्युचर की तू खूप चांगला बाळ आहेस, तुला खूप चांगला अभ्यास येत आहे आणि तू सगळ्यामध्ये खूप हुशार आहेस, तू एकदम आवडीचा मुलगा आहेस, तू हट्टीपणा करत नाही आहे, या अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या स्लीप टॉकमध्ये आईने देण्याचा रोज त्याला प्रयत्न करावा आणि हे कंटिन्युअसली 21 दिवस त्यांनी करून बघावं आणि ह्याचा रिझल्ट बघा की खरोखर मूल त्या पद्धतीमध्ये वागायला लागतं. कारण कुठेतरी जेव्हा मुलं झोपेत असतात तेव्हा ते मेंदू त्या सगळ्या गोष्टी ज्या वाईब्स असतात पॉझिटिव्ह तो कॅप्चर लवकर करतो. इन आपल्यामध्ये सुद्धा हे असंच आहे बघा. आपणही उठल्या उठल्या आता सध्या बोलतो स्वतःला की नाही मी खूप सुखी माणूस आहे किंवा माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत, जी गोष्ट त्याला हवी असते. तर आपणही सकाळी उठल्या उठल्या या गोष्टी पॉझिटिव्हली स्वतःबद्दल बोलतो की माझ्यामध्ये आत्मविश्वासही खूप आहे. जी गोष्ट आपल्याकडे नाही ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ते दिवसभर त्या वाईब्स आपल्यामध्ये शरीरामध्ये आणि मनामध्ये या जागृत राहतात. मग त्या पद्धतीतच आपलं ब्रेन काम करतं आणि शरीरही काम करतं. मग आपण हळूहळू आपली डेव्हलपमेंट होती. त्याच पद्धतीमध्ये जर हे तुम्ही स्लीप टॉक मुलांना देण्याचा जर रोज प्रयत्न केला तर मूल नक्की या गोष्टी आत्मसात करेल आणि हे कंटिन्युअसली 21 दिवस तरी करायला पाहिजे. खूपच छान मॅम. जे पालक आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या विकासाकडे कसे पाहावे? हां, आता पालकांनी मुलाच्या विकासाकडे, आता हा विकास त्याचा वैयक्तिक हा प्रथम प्राधान्य आणि दुसरं म्हणजे सामाजिक. कारण आपण शेवटी समाजाशी काहीतरी देणं लागतो. त्यामुळे मुलाचा जर वैयक्तिक विकास आपल्याला पालक म्हणून जर करायचा असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्याशी बोलताना तुम्ही जे पण काय बोलणार आहात ते पॉझिटिव्हली बोला त्याच्याशी. असं बर्डननी बोलू नका की आज शाळेत काय शिकवलं, तर आज तू नवीन काय शिकला. त्यानंतरनं त्याचा वैयक्तिक विकास करताना त्याच्या झोपेकडं त्यांचं लक्ष हवं की तो किती वेळ झोपत आहे, टाईमवर उठतोय का. त्यानंतरनं दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या वैयक्तिक बाबतीत मगाशी सांगितल्याप्रमाणे खाणंपिण्याकडे त्याचं लक्ष असणं पालकांचं की तो व्यवस्थित टाईमनुसार जेवत आहे का. त्यानंतर अभ्यास, जो खरं प्री स्कूलमध्ये अभ्यास ही संकल्पना खरं नाहीच पाहिजे, हसत खेळत अभ्यास पाहिजे, पण तरीही आज काय अभ्यास तो करत आहे का आणि त्यांनी जे कालच्यापेक्षा आज इम्प्रूव्हमेंट काय वेगळी केलेली आहे ती. हे झालं त्याच्या वैयक्तिक वाढीबाबत. आणि सामाजिक जर वाढीबद्दल जर म्हटलं तर हा त्याच्या बरोबरीच्या मुलांसोबत हा कसा वागतो, याचे फ्रेंड्स कोण आहेत आणि हा त्यांच्याशी कसा बिहेवियर करतो, तो त्यांच्यात मिक्स होतोय का. आजकाल सध्या काय झालंय की वन चाइल्डच बऱ्याचदा असतं, मग ते एकलकोंड होऊ नये तर त्याचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत आणि हा त्यांच्याशी कसा बिहेव करतो, त्यांच्याशी मारामारी करतो का, त्यांच्याशी डबा शेअर करतो का, वस्तू शेअर करतो का, त्यांच्याशी रूडली बोलतो. याही गोष्टी या शाळेतनं तर वेळोवेळी सांगितल्या जातातच मीटिंग्समध्ये. तर याकडे सुद्धा त्या पालकांचं लक्ष पाहिजे. थोडं सामाजिक भान म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला बाहेर समाजामध्ये नेता तेव्हा अशाही गोष्टी त्याला दाखवा. नेहमी चांगलीच बाजू त्याला दाखवली पाहिजे असं नाही आहे. थोड्या अशाही बाजू दाखवा की जे तुला मिळत नाहीये, हे तुला मिळतंय पण या मुलाला हे मिळत नाहीये, तर बघ तू की थोडंसं कंपॅरिझन करून की तू किती सुखी आहेस, खुश नाही सुखी आहे. तर इथून जर का मुलांना लहानपणापासूनच संकल्पना आली की नाही बाबा माझ्याकडे हे टॉय आहे किंवा ही सायकल आहे पण त्या मुलाकडे नाहीये तरीही तो खुश आहे, तर हेही त्याला दाखवा. आपल्या अवतीभोवतीचे थोडेसे हॉस्पिटल्स दाखवा, मंदिरं दाखवा. तर या सर्व गोष्टीसुद्धा पालकांनी मुलांना दाखवायला पाहिजे. तर मॅम जी लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत तर त्यांना स्वावलंबन कसं शिकवावे? हां, आता लहान मुलांच्यात स्वावलंबन करणं थोडंसं अवघड. असं असतं की याला जर काय काम सांगितलं तर हा एकाचे 2 करून ठेवतो. आई लोक देतात लक्ष पण असं वाटतं अरे बाबा यांनी करण्यापेक्षा मी पटकन करून मोकळी झालेली बरी.
तर याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे साधारण जर त्यांनी त्याच्या खेळण्याचा पसारा काढून ठेवलाय तर त्याचं त्याला सांगायला पाहिजे की हे तुझे जे टॉईज आहेत हे तू जागेवर नाही पण किमान जो टप केलाय किंवा एखाद्या गोष्टीत तुम्ही सॅकमध्ये वगैरे भरून ठेवताय तर त्याच्यामध्ये तुझं तू भरून ठेव, हे स्वावलंबन त्याला द्यायला पाहिजे. त्यानंतर साधारण सिनियर किंवा फर्स्टला मूल गेल्यानंतर तुझं बॅग तू भरलं पाहिजे, तुला त्या पुस्तकांची ओळख झाली पाहिजे, हे पुस्तकं तुझे आहेत, बुक्स तुझं आहे, हे तू तुझं बॅग भरलं पाहिजे. त्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर सॉक्स काढून ठेवणं, कपडे काढून ते व्यवस्थित, निदान घडी घालता नाही येणार त्यांना बट निदान काढून ठेवणं, दप्तर जागेवर ठेवणं, टिफिन वॉटर बॉटल हे किचनवर ठेवणं, हे एवढे हातपाय धुवून मग काय असेल आईनी कपडे घातलेत त्याला, हे सगळं तरी किमान 2-4 गोष्टी बेसिक तरी त्यांनी 5 वर्षापर्यंतच्या मुलांनी तरी करायला पाहिजे. त्यानंतर आईनी सुद्धा फक्त अभ्यासाला बसवलं, चला 1 तास मी त्याचा अभ्यास घेत आहे, होमवर्क झाला म्हणजे अभ्यास झालं असं नाही आहे. तुम्ही त्याला घरातले तुमच्याकडे जर काही युटेन्सिल्स म्हणजे भांडे आहेत, वाट्या आहेत, पेले आहेत, एक 10चा सेट द्या, त्याला काउंट करायला सांगा, ते जागेवर तू काउंट करत करत लाव 1 2 3 4. अशाने काय होईल की ते मूल रुळेलही, तुमच्याबरोबर खेळेलही आणि ते करता करता 1 to 10 त्याचं काउंटिंग पण डेली होईल. अशा गोष्टी त्याला करणं. आणखीन थोडंसं पुढं जाऊन म्हणजे अगदी 3 वर्षाच्या मुलालाही सगळं कळतं. तर तुम्ही भाजी आणली आहे तर ती सॉर्टिंग करणं हेही तुम्ही सांगू शकता की कांदे वेगळे कर, बटाटे वेगळे कर, या भाजीला काय म्हणतात हे त्याला सांगणं, हे सुद्धा तो हसत खेळत अगदी आरामात त्याचा आवडही त्याला निर्माण होईल. याही गोष्टी मूल करू शकतो. स्वावलंबन म्हणजे लहानपणापासून त्याला थोड्या थोड्या गोष्टी त्याला करून देणं, चपातीचे तुकडे त्याचं त्यांनी केलं पाहिजे, याही गोष्टी त्यांनी करणं, हेही स्वावलंबनामध्येच येतं. तर प्री स्कूलमध्ये तरी किमान पालकांनी या 3-4 गोष्टी जरी करून घेतल्या तरी भरपूर झालं त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीत त्यांना स्वावलंबनही आपण शिकवू शकतो आणि स्वावलंबन करता करता तुम्ही शिक्षणही देऊ शकता, प्लस थोडंसं आपलं कामही हलकं होऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना स्वावलंबनाचे धडे देऊ शकता. खूपच छान मॅम, आणि थँक्यू सो मच प्रियंका मॅम, आज तुम्ही इथे आलात आणि आपल्याला प्री प्रायमरी स्कूल या जनरेशनमध्ये का गरजेचं आहे हे आपल्या व्ह्युअर्सला आणि आपल्या पॅरेंट्सला जे आता स्कूल स्टार्ट होणार आहे त्यांच्यासाठी सांगितलं. स्कूल कोणती चॉईस करावी, काय तिथे काय काय इन्स्ट्रक्शन्स म्हणजे फॉलो करावे, टिफिन कसा द्यावा, इथून तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये शिकवतायत आणि ते या पालकांना आणि जी लहान मुलं आहेत त्यांना कशी सवय होईल या सर्व गोष्टींची, ह्याच्यावर तुम्ही लक्ष देता, त्यासाठी मनापासून तुमचे आभार आणि थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आलात आणि एवढं छान गाईड केलं. थँक्यू सो मच. मला पण इथे तुम्ही बोलवलं त्याच्याबद्दल तुमचेही आणि तुमच्या टीमचेही खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू मॅम.